जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलोय सोप्या पद्धतीने एडिटिंग, ते पण आपल्या मराठी भाषेत. तर मित्रांनो, तुम्ही कल्पना करा की मी तुमचा डोरेमॉन आणि तुम्ही नोबिता. तर डोरेमॉन नोबिताला वेगवेगळ्या अडचणीतून बाहेर काढतो. तसंच तुम्हाला एडिटिंगबद्दल काय अडचण असेल तर मला मेसेज करा, मी नक्की रिप्लाय देईल. तर इंस्टाग्राम आणि टेलिग्राम, जीमेलच्या थ्रू तुम्ही मला मेसेज करू शकता. त्या सर्वांची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच डोरेमॉन नोबिताला गॅजेट्स देतो, तर मी तुम्हाला त्या जागी इंटरेस्टिंग आणि ट्रेंडिंग व्हिडिओ एडिटिंग शिकवेल, ती पण फ्रीमध्ये. आणि राहिला विषय शिजुकाचा, तर मन में लड्डू फूटा नया. तुम्हाला ट्रेंडिंग आणि भारी एडिटिंग शिकायची असेल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑलवर सेट करा, जेणेकरून मी अपलोड केलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. तर मग काय करा इम्प्रेस. पण एडिटिंग ही नुसती इम्प्रेस करण्यासाठी नाही आहे मित्रांनो, ही एक कला आहे. अंगात एक अशी तरी कला असावी जिच्यासाठी दुनिया आपली दिवाणी असावी. #एडिटर. तर शिजुका तुझी भावा, समझ रहे हो आप समझ रहे हो. आणि एवढंच नाही तर सगळेच तुझं कौतुक करतील, आणि जे आधी हसत होते ते पण तुझ्याकडे येतील व्हिडिओ एडिट करण्यासाठी. तर एवढंच नाही तर एडिटिंग करून तुम्ही पैसे पण कमवू शकता. ये बड़ी अच्छी बात कही आप. तर भावांनो, तुमची शिजुका असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, इंट्रो खूपच मोठा झाला आहे, पण तो तितकाच महत्त्वाचा आहे, त्यामुळे बनवलेला आहे. बात तो सही है. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी आवडली, सहमत असाल तर कमेंट करून नक्की सांगा. चला तर वेळ न घालवता चालू करूया आजच्या व्हिडिओला. कभी तेरी खुशबू, कभी तेरी बातें, बिन मांगे ये जहां पा लिया. तू ही दिल की है रौनक, तू ही जन्मों की दौलत, और कुछ ना जानू, बस इतना ही जानू, तुझ में रब दिखता है यारा. तर सगळ्यात आधी तर असा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन ॲप लागणार आहे. तर अलर्ट मोशन ज्यांच्याकडे नसेल त्यांनी डाउनलोड करा, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल तुम्हाला अलर्ट मोशन. तर त्यानंतर अलर्ट मोशन ओपन केल्यानंतर बिटमार्क आणि शिकपेकची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर तिथून जाऊन तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहे. तर इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारे दिसून येईल. तर त्यानंतर तुम्हाला इथे फर्स्ट बिटला यायचं आहे. आल्यानंतर इथे साऊंडच्या वरती एक लेअर आहे, त्यावरती लेअरवरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. इथे जर ॲरो दिसत आहे तिथे अंक दिसत आहे डिजिट, तर त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो पण फोटो ॲड करायचा आहे तो तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. तर मी ॲड केलेला आहे तर आधीच. तर त्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती अजून एक फोटो दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. आल्यानंतर परत एकदा इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो फोटो ॲड करायचा आहे तुम्ही तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ॲड होऊन जाईल. तर अशाच प्रकारे तुम्हाला कलर अँड फिलमध्ये जाऊन अशाच प्रकारे सगळे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर अशाच प्रकारे फोटो ॲड करायचे आहेत तुम्हाला. तर मी फोटो ॲड केलेले आहेत. तर तुम्ही पण अशाच प्रकारे इथपर्यंत फोटो ॲड करून घ्या. तर घेतल्यानंतर तुम्हाला इथे 12.6च्या बिटला यायचं आहे. आल्यानंतर इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटो ॲड करायचे आहे. 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या बिटपर्यंत हा फोटो ठेवून द्यायचा आहे. तर क्लिक केल्यानंतर अशाच प्रकारे सगळे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी सगळे फोटो ॲड करून घेतो. तर आपले सगळे फोटो ॲड केलेले आहेत. तर ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे 12.6च्या बिटला यायचं आहे. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तुम्हाला एक शॅडो पेन दिली आहे ती ॲड करून 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरिया करायचे आहे.
एरियावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर हे शेवटपर्यंत अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे. तर परत एकदा प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला ही PNG दिलेली आहे ती ॲड करून ही शेवटपर्यंत अशा प्रकारे कट करायचे आहे. त्यानंतर कलर अँड फिलच्या मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती जायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे खाली खेचून. तर अशा प्रकारे ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ॲडजस्ट करायचं आहे. तर ॲडजस्ट केल्यानंतर तर ॲड केल्यानंतर आता आपले फोटो झालेले आहेत ॲड करून. तर शेक इफेक्ट देण्यासाठी बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी पेस्ट करायचं आहे. तर कॉपी पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर पुढे यायचं आहे. तर पुढे आल्यानंतर इथे तुम्हाला जे पण सिंगल लेयरचे फोटो आहेत त्या फोटोला हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. तर सिंगल लेयरचे म्हणजे तर तुम्ही बघू शकता इथे 2 लेयर आहेत, 2 बिटमार्क आहेत. तर ह्या 2 बिटमार्कला हा वाला इफेक्ट द्यायचा नाही आहे. तर हा सिंगल बिटमार्क आहे त्या सगळ्यांना हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथे फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर मी सगळ्या सिंगल लेयरच्या बिटमार्कला फोटोला इफेक्ट दिलेला आहे. तर आता आपले जे पण 2 बिटमार्कचे फोटो राहिलेले आहेत तर त्यांना इफेक्ट देण्यासाठी बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 2 नंबरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. इफेक्टमध्ये गेल्यानंतर 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करायचा आहे. तर कॉपी इफेक्ट केल्यानंतर आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर आता जेवढे पण आपले 2 बिटमार्कवाले फोटो राहिले आहेत त्या सगळ्यांना हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी ते फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करायचं आहे. तर मी सगळ्यांना जेवढे पण फोटो राहिले आहेत त्या सगळ्यांना हा वाला इफेक्ट देतो. तर मी सगळ्या फोटोंना इफेक्ट दिलेला आहे. तर मित्रांनो इथे तुम्हाला इथे फर्स्ट बिटला यायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक बॉर्डर PNG दिली आहे ती ॲड करायची आहे. तर ॲड केल्यानंतर शेवटपर्यंत ठेवायची आहे. ठेवल्यानंतर इथे 3 डॉटवरती जायचं आहे. त्यानंतर फिट कंपोजिशन एरियाचा ऑप्शन दिसेल तर त्यावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर आपला व्हिडिओ झालेला आहे. तर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी ते सेटिंगच्या पलीकडे एरोचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला जेवढी पण रेझोल्यूशन पाहिजे तेवढी तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर खाली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. चैनल को सब्सक्राइब करो पहले, हाँ जल्दी करो, मुझे पता है कि आप लोग नहीं करते, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब